भारत टुडे, भारत का सच, हर भारतीय की आवाज। नमस्कार, आप देख रहे हैं आर भारत टुडे। पुणे से विशेष खेल समाचार। महाराष्ट्र के सोलापुर में 28 और 29 मार्च को चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुश्ती प्रतियोगिता का रोमांचक आयोजन होने जा रहा है। इस प्रतिष्ठित प्रतियोगिता का आयोजन निर्जरा केयर फाउंडेशन सोलापुर द्वारा किया जा रहा है। इस बार प्रतियोगिता में महाराष्ट्र के 42 जिलों की टीमों के 400 से अधिक खिलाड़ी भाग लेने वाले हैं, जिससे प्रतियोगिता का स्तर और भी ऊंचा रहने की उम्मीद है। महिला महाराष्ट्र केसरी खिताब के लिए 3 बार की विजेता भाग्यश्री फंड एक बार फिर प्रबल दावेदार मानी जा रही हैं। भाग्यश्री ने इससे पहले 3 बार ये खिताब अपने नाम किया है और अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी भारत का प्रतिनिधित्व कर चुकी हैं। उन्होंने स्पेन में आयोजित अंडर 20 विश्व प्रतियोगिता में भाग लिया था तथा थाईलैंड में एशियाई प्रतियोगिता में स्वर्ण पदक भी जीता था। हालांकि इस बार उन्हें अमृता पुजारी, प्रगति गायकवाड़, अंकिता फटाले और वेदांतिका पवार जैसी मजबूत खिलाड़ियों से कड़ी चुनौती मिलने वाली है। ये प्रतियोगिता सोलापुर के सिद्धेश्वर पेट स्थित हरिभाई देवकरण प्रशाला एवं कनिष्ठ महाविद्यालय के मैदान में आयोजित की जाएगी। प्रतियोगिता में 50 किलो से लेकर 72 किलो तक के विभिन्न भार वर्गों के मुकाबले होंगे। साथ ही 65 से 76 किलो वर्ग में महाराष्ट्र केसरी समूह का विशेष मुकाबला भी रखा गया है। प्रत्येक वर्ग में स्वर्ण, रजत और कांस्य पदक प्रदान किए जाएंगे, जबकि महाराष्ट्र केसरी विजेता को मान की गदा देकर सम्मानित किया जाएगा। केंद्रीय नागर विमानन एवं सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ ने आयोजन की सराहना करते हुए कहा कि महिला महाराष्ट्र केसरी प्रतियोगिता भी अब राज्य के खेल जगत में अपनी मजबूत पहचान बना रही है। निर्जरा केयर फाउंडेशन की संस्थापक स्वाति अल्लीमोरे साखरे ने बताया कि इस आयोजन का उद्देश्य महिला खिलाड़ियों को बेहतर मंच और सुविधाएं उपलब्ध कराना है। तो तैयार हो जाइए सोलापुर में महिला शक्ति और कुश्ती के दमदार प्रदर्शन का साक्षी बनने के लिए। रिपोर्ट दयावान कुमावत, आर भारत टुडे, पुणे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं यंदाची महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा म्हणजेच अधिवेशन हे पुण्यातील वाघोली या ठिकाणी होत आहे। दिनांक 18 मार्च ते 22 मार्च या दरम्यान वाघोलीमध्ये हे अधिवेशन संपन्न होत आहे। महाराष्ट्रातील 42 जिल्हा कुस्ती संघ या ठिकाणी सहभागी होतील। जवळपास 850 पैलवान कुस्तीगीर स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होतील। वाघोलीचे सामाजिक युवा कार्यकर्ते रामकृष्ण अण्णा सातव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। ही कुस्तीची महाराष्ट्राची परंपरा आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होतात, खेळाडू जातात, परंतु मानाची असलेली महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा जी या महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेतलं एक महत्त्वाचं केंद्र आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे, महत्त्वाची ही अत्यंत मानाची स्पर्धा समजली जाते आणि ती स्पर्धा वाघोलीत होतीये। आमच्या रामकृष्ण अण्णांनी खूप चांगली तयारी केली। आज त्याचं आखाडा पूजन होतं। विजेत्या पैलवानाला महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर गाडी, मानाची गदा, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान जो होईल त्याला फॉर्च्युनर, त्याला स्कॉर्पिओ गाडी, त्याला मानाचा चषक, अशा पद्धतीचा। आणि प्रत्येक गटात 18 मातीचे गट, 18 मॅटचे गट, 9 दोन्ही 9 9 18 9 9 18 9 मातीतले आणि 9 मॅटवरचे, अशा 9च्या 9 18 गटातील विजेत्यांना या ठिकाणी बुलेट्स दिल्या जाणार आहेत। उपविजेत्यांना या ठिकाणी स्प्लेंडर गाडी दिल्या। म्हणजे याचा प्रयत्न हाच आहे आमचा की कुस्तीला एक वलय निर्माण करून देणं, कुस्ती प्रति ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे ती वाढवणं, ती वृद्धिंगत करणं, ती समृद्ध करणं, त्यासाठी या ठिकाणी स्पर्धा होती। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 22 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। त्यामुळे एक मोठी परंपरा, या पुणे जिल्ह्याला मोठी परंपरा आहे, वाघोलीला परंपरा आहे आणि म्हणून या कुस्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा या कुस्तीचा एक महाकुंभ पुण्यामध्ये होतोय। तो 18 ते 22 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र शिवाय दिनांक 28 आणि 29 मार्च 2025 ला सोलापूर येथे या आमच्या निर्जरा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं महिलांची 4थी महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा होतीये आणि ते सुद्धा आमच्या ट्रिपल महाराष्ट्र केसरी
कुस्ती स्पर्धेचा विजेत्याचा मान पटकावणारी पुण्याची भाग्यश्री पण यंदा चौथ्यांदा आपले सहभाग त्या ठिकाणी निश्चित करणार आहे. आणि आमच्या या ठिकाणी आयोजिका या स्वातीताई आलमोरे साकोरे स्वातीताई साकोरे साखरे ह्या आमच्या माजी जे उपमहाराष्ट्र केसरी होते त्यांची कन्या आहे. सिद्धराम साखरे त्यांची कन्या आहे आणि त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सोलापूरला ती महिलांची महाराष्ट्र स्पर्धा होती. उपोषणाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रात चंद्रहार पाटील उपोषणाचा इशारा दिलाय. महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी व्हावी. हो, आम्ही सगळे शेवटी या लाल मातीचेच सगळे एकमेकाशी जोडलेली लोक आहोत. त्यामुळे चंद्रहार पाटील जे म्हणतात ते 100% योग्य आहे. त्यांची भूमिका योग्य आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत आहोत. अण्णा सासवडला पण आवाज मिळवले होते. सासवडला एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. नेमकी मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ज्याला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता आहे, ज्याला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे. त्यामुळे आज इथून मागे सुद्धा तुम्ही पाहिलं 5-6-7 वर्ष जे नॅशनलला संघ जातात, जी ट्रायल घेतली जाते इथे, ते सगळे आमच्या अधिकृत संघटनेकडनं जातात. त्यामुळे अधिकृत संघटना कुठली आहे हे महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगीरांना माहिती आहे. महाराष्ट्र पैलवानाला काय आव्हान करायला नाही, मला असं वाटतं की ही इतकी मोठी स्पर्धा होतीये. आमच्या रामकृष्ण अण्णांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. त्यामुळे खरं तर राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातले पैलवान इथं तर तिथले निवड चाचणी करून आलेले आहेत. म्हणजे असं कोणी येऊन सहभागी नाही होत. त्या ठिकाणी जिल्ह्याची चाचणी होते आणि जिल्ह्याची चाचणी होऊन ते राज्याच्या या अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होतात. 850च्या वरती खेळाडू या ठिकाणी सहभागी आहेत. तर महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांना, कुस्ती परंपरेची ज्याला आवड आहे, त्या सर्वांना मी आवाहन करीन की इतका मोठा कुस्तीचा महाकुंभ होतोय पुण्यात, आपण नक्की या. महाराष्ट्र केसरीचा थरार या ठिकाणी वाघोलीमध्ये संपन्न होतोय. आपण सर्वजण आजच्या या आखाडा पूजन, माती पूजन आणि वासा पूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. त्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशाचे केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरली अण्णा मोहोळ, महाराष्ट्र ऑल इंडिया कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार माननीय तडक साहेब, ऑलिम्पिक असोसिएशनचे सेक्रेटरी संजय क्षेत्र, त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कंद, जिल्हा परिषदच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदाजी बांदल, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे सर्व पैलवान मंडळी, उपस्थित बांधव आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं वाघोली गावाला ही स्पर्धा घेण्याची संधी या ठिकाणी अण्णा तडक साहेब आपण उपलब्ध करून दिली. रामकृष्ण अण्णा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्याचं मनामध्ये योजिलं आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण पाहायला मिळालं आपल्याला. खऱ्या अर्थानं हे गाव आणि या गावाचा परिसर हा अत्यंत कुस्ती क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान असलेला परिसर आहे. या गावाने अनेक चांगले पैलवान, चांगले खेळाडू निर्माण केलेले आहेत. या गावाची परंपरा ही निश्चितपणानं या देशामध्ये, या राज्यामध्ये नावलौकिक करणारे आहे. साखरे अली मोरे, मैं पहलवान सिद्धू अन्ना साखरे की बेटी हूँ और संचालिका निर्जरा केयर फाउंडेशन. महाराष्ट्र केसरी 2026 इस साल का ऑर्गेनाइजेशन हमें मिल गया है. इसीलिए मैं महाराष्ट्र कुस्तीगीर संघ का अभिवादन करती हूँ. ये स्पर्धा केवल एक स्पर्धा नहीं तो उन लड़कियों के लिए एक अपॉर्चुनिटी है जो गाँव के मिट्टी में प्रैक्टिस करती है. ये एक स्पर्धा जिन गाँवों में के लड़कियों के पास
प्रैक्टिस के लिए इक्विपमेंट नहीं है, उन लड़कियों के लिए एक बड़ी अपॉर्चुनिटी है। तो मैं कहना चाहूँगी कि उन सभी लड़कियों को वो इस स्पर्धे में अपना योगदान दें। कुश्ती प्रेमी युवतियों को एक ये बड़ी अपॉर्चुनिटी रहेगी अपना नाम और कुश्ती महाराष्ट्र कुश्ती संघ का नाम बड़ा करने की। महिला महाराष्ट्र कुश्ती स्पर्धा का आयोजन का ये जो चांस सोलापुर को मिला है, मैं इसके बारे में फर्स्ट ऑफ ऑल आदरणीय मंत्री साहब मुरलीधर जी मोहन साहब और कुश्तीगीर संघ के अध्यक्ष आदरणीय रामदास जी तड़स साहब, कुश्तीगीर संघ के सचिव आदरणीय योगेश जी दोड़के साहब, इनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। इन्होंने जो विश्वास रख के सोलापुर शहर और जिला में ये जो हमें संधि दिया है, निर्जारा केयर फाउंडेशन के अध्यक्षा स्वातिताई साकरे अलीमोरे, इनके माध्यम से हमारा पूरा टीम वो सोलापुर शहर जिला कुश्तीगीर संघ ये सभी के माध्यम से हम अच्छे से इसका ऑर्गेनाइज करके इसको कंप्लीट करेंगे। अभी ज़्यादा से ज़्यादा महिलाओं को हम लोगों ने अप्रोच करके इस कुश्ती स्पर्धा में पार्टिसिपेट करने के लिए हम उनको रिक्वेस्ट करेंगे। और एक रूरल एरिया में चांस मिला है, इन्हें हम ज़्यादा से ज़्यादा महिला लोगों को हम इसमें पार्टिसिपेट करने के लिए उनको प्रोत्साहन करेंगे। मी रामकृष्ण सातव पाटील 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जे आयोजनाची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मला व माझ्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मिळालेले आहे। आणि याच अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते आणि रामदासजी तडस साहेब यांच्या उपस्थितीत सर्व या भागातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्टेडियमचं वासापूजन आणि मातीपूजनाचा कार्यक्रम आज इथं संपन्न झालेला आहे। वाघोली व पंचक्रोशीमध्ये नेहमीच कुस्तीची मोठी परंपरा आहे आणि या भागामध्ये होणाऱ्या यात्रा आणि जत्रांमध्ये खूप मोठ्या इनामाची बक्षिसं इथं दिली जातात। आणि याच गोष्टीला कुठंतरी महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा मिळाल्यानंतर पुढे नेऊन आमच्या भागातील सर्व जे कुस्तीप्रेमी लोक आहेत यांनी आजपर्यंतच्या दिल्या गेलेल्या बक्षिसांपेक्षा उच्चांकी अशी बक्षिसं या वर्षीच्या स्पर्धेमध्ये देऊ केलेले आहे। यामध्ये मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो की आजच आम्ही मुरली अण्णांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जो विजेता आहे त्याला फॉर्च्युनर गाडी देत आहोत आणि त्याचं जे आज अण्णांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे त्या गाडीच्या याचं। त्यानंतर उपमहाराष्ट्र केसरीसाठी आम्ही स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक ही गाडी देत आहोत। त्यानंतर माती आणि गादी या दोन्ही विभागामध्ये गटांमध्ये 9 महाराष्ट्र केसरी होतात। तर या गटामधील होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी आम्ही 18 बुलेट गाड्या देत आहोत। तसेच जो उपविजेता आहे त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन म्हणून आम्ही उपविजेत्याला स्प्लेंडर गाडी यावर्षी देत आहोत। असं यावर्षीचं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सर्वच गटातील विजेत्यांना आणि उपविजेत्यांना आम्ही मोठी अशी इनामं यावर्षी देत आहोत। या कार्यक्रमासाठी वाहतुकीचं नियोजन कसं केलंय? नक्कीच खूप चांगला प्रश्न आपण विचारला। हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांचं असं म्हणणं आलं की वाघोलीच्या मध्यभागी वाघोली बाजार मैदान आहे आणि बाजार मैदानामध्ये यासाठी सुसज्ज अशी क्रीडानगरी उभारली जावी आणि इथं स्पर्धा होत असताना नक्कीच वाहतुकीवरती याचा परिणाम होऊ नये म्हणून या मैदानाच्या बाजूला जेवढी शेतकरी असतील किंवा जागा मालक असतील यांच्याशी बोलून आम्ही जवळपास 35 एकरचा पार्किंगची व्यवस्था इथं केलेली आहे। फक्त जे क्रीडाप्रेमी इथं क्रीडा रसिक स्पर्धा पाहण्यासाठी येतील तर त्यांनी पोलीस कर्मचारी आणि आमचे जे संयोजक असतील यांच्या सूचनांचं पालन करावं। आपल्याला योग्य ती जागा गाडी पार्किंगसाठी मिळेल आणि पार्किंग पासून आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी यायला रिक्षाची आणि गाड्यांची व्यवस्था केली।
स्पर्धेच्या निमित्ताने सर्व आज मातीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय मुरलीधरांना आले होते. अण्णा आल्यानंतर वाघोली ग्रामस्थांनी जे काय बक्षिसाचा सस्पेन्स ठेवला होता महाराष्ट्र केसरीसाठी काय आहे, तर ते अण्णांनी स्वतः ओपन करून आज महाराष्ट्र केसरी जो होणार आहे पहिला त्याच्यासाठी फॉर्च्युनर गाडी ही जाहीर झालेली आहे. त्यानंतर उपमहाराष्ट्र केसरीसाठी स्कॉर्पिओ एन ही गाडी बक्षीस म्हणून आहे. आणि ज्या खालच्या गटातले नंबर आहेत 97, 92, 85, 57 किलोपर्यंत जे माती आणि मॅट असे 9 गट आहेत, त्या प्रथम क्रमांकासाठी इनफिल्ड बुलेट ठेवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे सेकंड नंबर आहे तो स्प्लेंडर गाडी बक्षीस म्हणून सर्वांनी गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी दिलेली आहे. असं या प्रमाणात मोठं बक्षीस ह्या स्पर्धेला प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं सगळे शहर आणि सगळ्या जिल्हा संघटनांच्या चाचण्या चालू आहेत. 10 तारखेपर्यंत सर्व टीम डिक्लेअर होतील आणि त्याच्या एंट्र्या 10 तारखेपर्यंत राज्य संघटनेला जमा होतील. त्यानंतर कोण कोण खेळाडू खेळलेत हे आपल्याला त्या टायमाला समजेल.